गाइस आता परत एका न्यू व्हिडिओमध्ये आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे अलिबागला. पॅकिंग झाले एक नंबर शकता, पॅकिंग केले आम्ही आणि माझा मित्र पण येतोय मला पिकअप करायला. गाइस निघालो पण नाही, पहिली अवदसा लागली ती म्हणजे ट्रॅफिक. एवढी ट्रॅफिक आहे ना आमच्या इथंच आहे वसई. मित्र आले आमचे, आले सगळे मित्र आमचे. अजून एक गाडी यायची बाकी आहे आणि एक तिकडे आहे. गाईज एक मित्र नाही आला आमचा आणि आम्ही काश्मीरचे आहे थांबलोय गेटच्या इकडे बघा. आणि इकडे कलर एक नंबर मारला या लोकांनी, खतरनाक दिसतं. आणि फोटो काढले अर्धे, तुम्हाला दिसतील ते इंस्टाग्राम, त्या सगळ्यांच्या इंस्टाग्राम मेन्शन करतो मी खाली. अशी नाल्या काय ना एकटे एकटे फोटो काढतात आहे, अजून फोटोच काढतात आहे. आणि जो यायचा होता तो अजून बाकी आहे, मयेकर खास करून तो बघू. आणि आम्हाला 130 किलोमीटर जायचं आहे. 130 किलोमीटर जायचं आहे. 120 एकच झालं. बघू आता कधी पोचू. आणि हो लाजतोय कॅमेराला बघून, काय रे पिंट्या. बघू दाखवतो पुढे काय काय होतं आमच्यासोबत. हे बघा पोझिंग बघा, कधी येईल काय माहीत. आणि बॅग एवढी हवी आहे ना माझी. गाईस आमचा मित्र आलाय लाडू. लाडू हाय बोल. ब्लॉग केलं आता निघू आम्ही आणि चाललो आहे ठाण्याच्या रस्त्याने. ब्लॉग चालू आहे. बॅगा बघा आमच्या तिकडे. टाईम लागेल. 130 किलोमीटर जायचं रनिंग आहे माझी. जास्त सगळ्यात हेवी बॅग माझी आहे. बघू गाडी ठेवू इकडे. 3 गाड्या चालल्या आहे. चाललो आता अलिबागला. गाईस आता आम्ही चाललो अलिबागला. गाईस हाय कितीच आहे पिकाचो गाईस. पिकाचो आणि या साईडला स्पायडर आहे. जो 150 रुपयाचा आहे गाईस. तर गाईस आता आम्ही चाललेलो आहे अलिबागला. दिवस पहिला आम्ही काय पालखीला नाही चाललोय. आम्ही आता चाललोय अलिबागला आणि सगळे मित्र आले आमचे. आणखी लोक नाही आले त्यांना सांगतो ब्लॉग नक्की बघा तुम्ही. मित्र सोडायला आलेला चाललो आता आम्ही त्याला सोडून. छत्रपती शिवाजी महाराज. एवढा उशीर आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबून आता ट्रॅफिक आम्ही पाहिले. ट्रॅफिक खुले आहे आता. आम्हीच पुढे आहे, बाकीची सगळी मागे आहे. काका चला आता आम्ही भेटू. आम्ही पनवेलला भेटू डायरेक्ट. बाय बाय. ट्रॅफिक बघा केवढे, सगळे वैतागले. इधर ट्रैफिक है गाइस, बहुत परेशान हो गए 1 घंटे से. 1 घंटे से नहीं, 2 घंटे से हम अटके पड़े. 2 घंटे से हम अटके पड़े. बंदों को सो जाए तो 4 घंटे तक. अभी हेलीकॉप्टर मंगाता हूँ भाई तो पार्सल खुलेंगे अभी सब. खुला आम्ही पहिला ब्रेक घेतलाय.
I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो गाईस आता आम्ही आलो अलिबागला आणि शॉपिंग करतोय खायला. बघू दे मसाला कोणता घेतात हे लोक. ग्रेव्ही वाला दुसरा येतो रे बाबा. हे मसाला कोणता घ्यायचा चिकनला? मसाला पाहिजे मालवणी. रोड आणलेत ना? गाईज या लोकांनी रोडच नाही आणले. कोणाच्या गाडीला आहेत ना त्याच्यात? हा आहेत ना. मी स्वतः आणले रॉड आणले. मला वाटलं माहित नाही या लोकांनी आणले. मग तेच बघतोय ना मी. छोटा पॅकेट नाही 2 किलो चिकन आहे. त्यातलं 1 किलो बनवूया आणि 1 किलोची भाजी. 2 किलो पूर्ण अजून करूया काय सांगू? मला ते सांगतो 2 किलो कुठे पूर्ण. आणि भाजी पण बनवायची. गाईज मला अर्धा किलो लागतं. 1 किलो सांगायचं. 1 किलो हे याला 1.5 किलो त्याला 1.5 किलो. 220 रुपयाला चिकन आणि कोंबडी नाही सेम आहे. 2 किलो 300. झाले आता अर्धी शॉपिंग झाले. अर्धी शॉपिंग बाकी आहे. भाजी घेतली ना? बाजूवाले बाजू गरम मसाला घे. घे ना. तंदुरी मसाला घेतला का? अरे कशाला तुला? तू ग्रेव्ही घेतली ना तंदुरीची. तो पिते बघ कसा. गाईज सगळं घेतलं. तांदूळ घ्यायचं बाकी होतं. हे ओलं खोबरे अजून काय घ्यायचं माहिती आहे? लोणचं लोणचं नाही सकाळी तुम्हाला चाय बी का पिया बियाला का काय टोस्ट कधी तुकडा बाजूला मोठा आहे का करून बाय साईड काय लावणार? एवढा मोठा कुठे येतो? छोटा कुठे आहे? आम्ही हेच घेतलंय. 60 रुपयाला काय ह्याला? तू काय काम केलं डिमांड मध्ये? केलंय पकड मर्द पाण्यामध्ये नाही धुवून बोलून. काय आता पनीर घेतो आम्ही. 9-18 खतरनाक शॉपिंग झाली इकडे. मग काय गाईज कुठे? सगळी शॉपिंग झाली आमची. सगळी शॉपिंग झाली आमची. घेऊन आता चिकन घ्यायला जाऊ. आता तिकडे आहे का? तुझ्या आयता शॉपिंग झाली आखी. बघा कसा न्यायला लागलाय. तो ब्लॉग परवा येईल. बघू अजून दोघं चिकन घेतात. तिकडे जातो आता. आईस घेतले आता. 100 मार ना. पैसे 60 रुपये मार. व्ह्यू बघा इकडचा लोकेशन. चालू आता बंगल्यावर. काय ज्याची हवा टाईट आहे. थकलाय बिचारा गाडीवरून येऊ. ब्लॉग मध्ये येत का नाही यो? लाजतोय कशाला? हाँ भाई क्यों नहीं आ रहा तू ब्लॉग में? अरे पैसा क्या बेच? कॉफी घेणार नाही. बघा आमचे मित्र आले. खास करून आपले स्वप्नील. फेकून मारेन ना. हे गाड्या तुझी कुठे आहे?
आणि झाडू मध्ये ठेवू नये. चालत आलो आम्ही. अरे 1 किलोमीटर. ते झाड घेऊन जा. किती कष्ट करतात आधी वेळेला पडलं भिडलं. काय कामाचे नाही काही. तर बघा निघालोय आम्ही, निघतो आता आम्ही सगळं. उठतोय का काय गाईज? बघा किती सामान पकडले मी हातात. चला आता चाललो आम्ही. मार्केट 1 नंबर होता. आम्हाला लेट झाला आहे माहिती आहे, पण काय करून पण नाही शकत. आम्ही 160 किलोमीटर आलोय गाईज. आम्ही पोहोचणार होतो 5 वाजता, पण आम्ही पोहोचलो आता 9 वाजले. हा 9 वाजले गाईज. वाजून गेले गाईज. आम्हाला वाटलं नव्हतं की बघा टायमिंग बघा तुम्ही. 5 वाजता पोहोचणार होतो, पण आम्ही 9 वाजता पोहोचलोय. कारण की ते 1-2 जण अशी होती की त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं जरा. त्याला ना बोललो आपण मुंबईच्या रस्त्याने जाऊया, तर ती लोक नाही आम्ही ठाण्याच्या रस्त्याने ठाण्याच्या जाणार. रस्त्याने आलो. पण ठाण्याच्या रस्त्याने गेलो 2 तास आम्ही ठाण्याच्या रस्त्यामध्ये कासारवाडीला जाता जाता 2 तास लागले. चला भेटू आम्ही. नागोदर रोड नसले बांगसून एकदम पुढे आहे. रोड बघा आकाश सांगतो नाही कोण नाही. पुढे मित्राची गाडी चालू आहे आणि आम्ही इथे अजून एक गाडी मागे. एवढा चालू काय ना. बघा काय चाललंय बघा. अलिबागला चाललो. खाली बघला का? एवढं वाटतंय ना इकडे आणि खाली बरफ पडतोय बघा. आणि आम्हाला एवढा टाइम लागणार आहे ना. आता चिकन बनवायला लागेल आम्हाला. आमचा रायडर बघा. आलो बघा. जे लोकेशन होतं ना मंदिर तिकडे, इथून आतमध्ये चाललोय. आलो आम्ही. बघा यो बंगला आहे. आता लाईट बंद आहे, मला कालोखच दिसत आहे. आता बघा चित्र काहीतरी बोलेल. रात्रीचे 1 वाजले गाईच आणि 1ला आलो आम्ही इकडे आणि चावीत नाही भेटत आहे. कट हो सकता है. बघा गाईस कसे मित्र बसले. याला लाज वाटायची. ये पत्ते खुले लक्ष्मी करते